दिवाळीची साफसफाई आणि थेट 2 लाखांचा जॅकपॉट. पण आरबीआय कडे जावं लागणार का? दिवाळी आली की सगळ्यांच्या घरात साफसफाईचा हंगाम सुरू होतो, पण यंदा एका घरातील साफसफाईने थेट 2 लाख रुपयांचा गोड धक्का दिला आहे. चला पाहूया नेमकं काय घडलं. असं म्हणतात की दिवाळीची साफसफाई म्हणजे जुनं टाकायचं आणि नव्याचं स्वागत करायचं. पण पुण्यातील एका महिलेच्या नशिबाने तर अगदीच वेगळं वळण घेतलं आहे. साफसफाई करताना तिला जुन्या कपाटाच्या मागे 2000च्या नोटांचे जुने बंडल सापडले, किंमत थेट 2 लाख रुपये. पण पुढे काय? महिलेने लगेचच ही माहिती आपल्या कुटुंबाला दिली आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मात्र लगेच प्रश्न पडला, या नोटा आता चालतात का? कारण आरबीआयने काही महिन्यांपूर्वी 2000च्या नोटा चलनातून मागे घेतल्या होत्या. आरबीआयचा नियम काय सांगतं? आरबीआयच्या नियमानुसार 2000च्या नोटा आता बँकेत जमा किंवा बदलता येतात, पण त्यासाठी काही ठराविक प्रक्रिया पाळावी लागते. ज्या लोकांना अजून अशा नोटा सापडतील त्यांनी घाबरायचं कारण नाही. जवळच्या बँकेत किंवा आरबीआयच्या शाखेत जाऊन त्या बदलता येतात. तथापि काही नोटा अतिशय जुन्या किंवा खराब अवस्थेत असतील तर त्या स्वीकारल्या जातील की नाही हे बँकेच्या तपासणीनंतरच ठरेल. लोकांमध्ये चर्चा. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण म्हणतायत आपणही साफसफाईला लागा, कदाचित नोटा सापडतील. तर काहींनी प्रश्न विचारला आहे, या नोटा परत मिळाल्या तरी त्यांची किंमत मिळेल का? तर मित्रांनो, यंदाची दिवाळी तुमच्यासाठी सुद्धा एखादं सरप्राईज घेऊन येऊ शकते. साफसफाई करताना फक्त कोपरेच नाही, नशिबाचे दरवाजेही उघडू शकतात. दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही, कधी कधी संपत्तीचा धक्का सुद्धा. साफसफाईत सापडले 2 लाख. 2000च्या नोटा सापडल्या, पण आता काय करायचं? आरबीआय कडे धाव घेणार का हे कुटुंब?